नमस्कार, मी विशाल परदेशी आणि ना कुठे आणणार थेट प्रश्नाला भिडणार असं म्हणत आपली संवाद यात्रा जी आहे ती लातूरमध्ये पोहोचलेली. आपण आहोत लातूरमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या ठिकाणी, ज्या बाबासाहेबांनी खरं तर या भारतीय नागरिकांना संविधान देऊ केलं, त्यांना त्यांचे अधिकार देऊ केले आणि या अधिकारांनुसार त्यांच्या समोर असणारी व्यवस्था खरंच त्यांचे अधिकार वापरून जनसामान्यांचे प्रश्न सोडवते का? हेच ते लातूर आहे ज्या लातूरमध्ये केंद्रापासून राज्यापर्यंत सगळी पदं मिळाली. या लातूरवासियांचे प्रश्न ही पदं मिळाल्यानंतर सुद्धा म्हणजे लोकप्रतिनिधींनी सोडवली आहेत का, असे वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते आपण जाणून घेणार आहोत आणि त्याची उत्तरं जी आहेत ती देण्याकरता इथे पक्षाचे प्रतिनिधी देखील उपस्थित आहेत. त्यामुळे थेट वेळ न लढवता आपण प्रश्नाला सुरुवात करूयात. सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचं मी एका गोष्टीसाठी अभिनंदन करणार आहे की विदर्भ आणि मराठवाड्याला उपयोगी ठरणारा एक महत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतला. मोहाची जी झाडं आहेत त्याच्यावरती NDBS कायद्याप्रमाणे आतापर्यंत बंदी होती, ती बंदी माननीय मुख्यमंत्र्यांनी उठवलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं आणि शेतकऱ्यांना अधिक संधी मिळाव्यात, स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध व्हावा, पण आता आपली मागणी याच्यासाठी NDBS कायद्यामध्ये बंदी घातलेली जी अफवा आहे, गांजा आहे, याला महाराष्ट्र शासनानं शेतामध्ये पिकवण्यासाठी परवानगी दिली पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल. पण कशा माध्यमातून, कसं? कायदेशीर परवानगी दिली पाहिजे. पण काय त्याच्यातनं निघू शकतं? आयुर्वेदिक औषधांमध्ये याचा उपयोग होतो, औषध कंपन्यांमध्ये वेगळी अशी आपली मागणी या सगळ्याच्यात. मी शेतकरी संघटनेचे नेते देखील आपल्या बरोबर आहेत. आमचे शेतकऱ्याचे प्रमुख दोन महत्वाचे प्रश्न आहेत. नंबर पहिला आहे विजेचा प्रश्न आणि दुसरा आहे शेतीच्या मालाला उत्पादन खर्चावर आधारित लोड शेडिंग चालू आहे. 8 तास लोड शेडिंग आहे. दिवसा लाईटच नसते, रात्री अपरात्री लाईट येते. नाग इंचू काटा या ठिकाणी चालतोय आणि शेतकऱ्याला दार सुद्धा धरता येत नाही. एका हातात बॅटरी, एका हातात कुदळ असते, कसं दार धरायचं हेच विषय नाही. खऱ्या अर्थानं विजेचा प्रश्न हा दिवसा शेतकऱ्याला लाईट द्यावा हा विषय. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा विषय की जो उत्पादन खर्च आहे ही नोकरदाराचा 200 पटीनं वाढलाय. आमच्या शेतकऱ्याचं मात्र 4 पटीच्या पुढे गेला नाही. अजून शेतकरी अजूनही उपाशी, जगाचा पोशिंदा अजूनही उपाशी जगाचा पोशिंदा. ही याची लाज वाटते आम्हाला शेतकरी म्हणून घ्यायची. ही व्यथा, ही दुःख आहे. आणि खरं तर या सगळ्याच्यात वेगवेगळे प्रश्न जे ते समोर आले पाहिजे. ऐकता ना तुम्ही, म्हणजे तुमच्या जिल्ह्यातला हा महत्वाचा मुद्दा लोड शेडिंगचा, आणि जो अर्थात राज्याने सोडवणं क्रमप्राप्त आहे. काय उत्तर आहे तुमचं? नाही, आता कसं आहे, यंत्र वाढली, AC वाढली, सगळ्या भूमिका वाढल्या आणि उत्पन्नाचं क्षमता तेवढीच आहे. म्हणजे कुठलंही सरकार असो, याच्यापूर्वी युतीचंही सरकार होतं तर तेव्हाही लोड शेडिंग होती. मग आघाडीचं सरकार, आपल्यावर जबाबदारी आहे. आता आपल्यावर जबाबदारी आहे तर त्याच्या जबाबदारीचं पालन आपण करतोय. नव्यानं आमचे जे नितीनजी जे आहेत मंत्री, ऊर्जा मंत्री, ते ह्या सगळ्या याच्यामध्ये भूमिका घेत आहेत की ऊर्जा कशी वाढली जाईल, लोड शेडिंग कसं कमी केलं जाईल, ह्या सगळ्या भूमिका त्या वेळेला. पण मला एक सांगा, वीज बिलांच्या मुद्द्याला घेऊन ते ठामपणे भूमिका घेऊ शकली नाही, मग काय म्हणायचं? नाही, आता हे सरकार जनतेचं सरकार आहे, लोककल्याणाचं सरकार आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना अशी होती की जे काही ह्या देशात होईल ते लोककल्याणासाठी होईल. त्याच्यामुळे कुणाचंही सरकार असो, मी असं सरकार म्हणून टीका नाही करत, जे काही ह्या देशामध्ये होईल, जे काही हे राज्यात होईल हे लोककल्याणाचं असेल. त्याच्यामध्ये कधी कधी काही भूमिका ह्या तुम्ही सहमत आहात? 8 तास लोड शेडिंग शेतकऱ्याचं खरं म्हणजे यांनी सांगितलं होतं की 100 युनिट पर्यंत आपण मोफत देऊ वीज. ते मोफत वीज तर राहू द्या, की हे लोड शेडिंग इतकी की आताच आपल्या शेतकरी बांधवांनी सांगितलं की कशी त्यांचे हाल होत आहेत. ते हे मुळातच हे सरकार आहे ते अनैसर्गिक युतीने आलेलं आहे आणि हे सरकार प्रत्येक आघाड्यावर सपशेलपणे फेल आहे. आता हे तुम्ही वीज बिलाचा प्रश्न झाला, आता लातूरचा जर स्थानिक प्रश्न म्हणायचा तर पिवळं पाणी, दुर्गंधीयुक्त घाण पाणी. किती दिवसांनी पाणी येतं? लातूरला 14 दिवसाला एकदा पाणी येतं आणि मान्य 14 दिवसाला पाणी 14 दिवसाला पाणी येतं. 14 दिवसाला पाणी येतं आणि माननीय मंत्री महोदयांच्या 21 शुगरला मात्र रोज पाणी येतं. म्हणजे माननीय अमित देशमुख यांच्या 21 शुगरला रोज पाणी येतं, लोकांना मात्र 14 दिवसाला एकदा पाणी. मंत्र्यांच्या साखर कारखान्याला रोज पाणी, जनतेला इथं पाणी नाही. कसं आहे, यांचा हा नेहमीचा प्रश्न आहे. साखर कारखान्याचं पाणी नेहमी काढायचं, शेतकऱ्याच्या उत्पन्नावर ऊसाला भाव मिळू लागला की कारखाने बंद करा म्हणायचं. कशामुळं तर यांच्या कुठल्याही नेत्याला
एक मिनिट बोलू देणार का नाही? हे बघा पाणी प्रश्न, पाणी 8 दिवसाला लातूर महापालिका देते आणि नेहमी ह्यांचा कुठल्याही प्रश्नावर यायचा असेल 8 दिवसाला का 8 दिवसाला का 4 दिवसाला का नाही? अहो, लातूरच्या भौगोलिक दृष्ट्या लातूरला कुठूनही मोठा सोर्स नाहीये पाण्याचा, नदी नाही, धरण नाही, लातूरला कुठूनही एक नैसर्गिक सोर्स नाही. तुम्ही नांदेडला पाहाल तर सक्षम यंत्रणा नाही महापालिकेकडे पाणी 4 दिवसांनी पुरवण्याची. ऐका, महापालिकेकडे सक्षम यंत्रणा आहे, पण भौगोलिक दृष्ट्या जिथून लातूर शहराला पाणी आणलं जातं, जेव्हा जे धरण आहे ते डीप पोझिशनला आहे, लातूर शहर उंचीवर आहे, त्याच्यामुळे तांत्रिक अडचणीमुळे आजपर्यंत पाणी इथं. तुम्ही तांत्रिक अडचण सांगता. सर, एकंदरीत लातूर शहरामध्ये 13 साखर कारखाने आहेत आणि 24 तास त्या साखर कारखान्यांना पाणी भेटतं, पण लातूरकरांना 15 दिवसाला पाणी भेटतं. राहिला प्रश्न की पिवळ्या 8 दिवस म्हणतात. 8 दिवस नाही, 8 दिवस खोट आहे. आपण स्वतः लातूरमध्ये राहून चेक करू शकता, फॅक्ट चेक करू. सर हे बघा, लातूरमध्ये जे कारखाने आहेत तुम्ही सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे त्याचा. लातूरमध्ये ब्राझील लेवलचा कारखाना आहे ज्याच्यामध्ये पाण्याची गरज नाही, ऊसाच्या आतच पाण्याचं उत्पन्न करून दिलं जातं. गाळप हंगाम ठराविक काळासाठी रोज तर साखर कारखाना सुरू चालत नाही. चालत नाही. आणि जरी साखर रोज कारखाना पाणी असला- पुरवठा आहे, रोज पाणी पुरवठा आहे. सर जरी साखर कारखाने सगळे स्वयंपूर्ण आहेत. साखर कारखाना फक्त 6 महिने चालू असतो. हे जर वर्षभर चालू आहेत म्हणलं तर यांचं अज्ञान किती दिसतं हे समोर दिसून येते. भाजपाची गल्लीपासून दिल्लीपर्यंतची नीती हीच आहे, खोटं बोल, रेटून बोल. म्हणजे 15 दिवसाला पाणी येत नाही, 8 दिवसाला येतं. एक काहीतरी आकडा निश्चित करू. 15 दिवसाला की 8 दिवसाला पाणी येतं? 15 दिवसाला पाणी येतं. 15 दिवसाला पाणी येतं लातूरमध्ये. 15 दिवसाला नागरिकांना पाणी येतं, ते पण 1 महिन्यापासून अत्यंत अशुद्ध गढूळ पिवळं पाणी येत आहे. त्यावर लातूरकरांनी वेळोवेळी आंदोलन केलं, पण माननीय पालकमंत्री याच्यावर काहीही करायला तयार नाही. मध्यंतरी महापौर साहेबांनी आठवड्यातून 2 वेळा पाणी देऊ अशी घोषणा केली होती. मध्यंतरी आठवड्यातून 2 वेळा ह्याचं उद्घाटन पण झालं होतं. लातूरकरांना 2 वेळा पाणी दिलं महापौर साहेबांनी आणि पालकमंत्र्यांच्या अंडरमध्ये हे उद्घाटन झालंय. देशमुखांच्या अंतर्गत हा, आणि 1 महिना ते पाणी आलं, महिन्यातून 4 वेळा पाणी आलं, पण दर 2 नंतर दिवसांनी पाणी नाही दर 2 दिवसांनी पाणी देण्याच्या संदर्भातल्या योजनेचं उद्घाटन झालं. हा, महापौर होते, पालकमंत्री होते, बरोबर. मग काय झालं नंतर त्या योजनेचं काय झालं? सर पाण्याचं तर काम चालूच आहे. हे पिवळ्या बोलूच देत नाहीत. पिवळ्या पाण्यावर हे बोलतात लातूर शहरातल्या 15 दिवसाच्या अडचणीवर, पण जे देशभरातलं पिवळं पाणी जे पेट्रोल स्वरूपाचं वाढलंय, डिझेल स्वरूपाचं वाढलंय, त्याच्यावर हे बोलत नाहीत. त्यावेळेला तोंड का बंद असतं. आणि पिवळं पाणी हे फक्त मागच्या 15-20 दिवसाचा प्रश्न आहे, पण महागाईचा मुद्दा हा गेले आणि पिवळ्या पाण्याचा विषय घेऊन यांनी लातूरमध्ये आंदोलन केलं. ते पिवळं पाणी यांना सापडत नव्हतं, हळद मिक्स करून आंदोलन केलं. याच्यासाठी 2दा माजी पालकमंत्री संभाजी पाटलांना स्पष्टीकरण द्यायला लागलं. स्थानिक पण म्हणतात पिवळं पाणी आलं, परंतु यांनी जशा पद्धतीने पाणी आणलं तसं पाणी नव्हतं. ते त्यांनी पिवळं पाणी दिसावून हळद मिक्स केली. तुमच्या टीव्ही चॅनलला सुद्धा ती बातमी केलेली. बरं, ठीक आहे मी येतो. हा बोला. काय मला खरं सांगा ना, पाण्याची सिच्युएशन काय? पाण्यापेक्षा विषय दुसरा महत्वाचा आमचा असा आहे की केंद्रामध्ये सरकार सांगतंय की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार आणि एका सुद्धा शेतीमालाला उत्पादन हमी भाव मिळण्याची व्यवस्था नाही. इथं व्यापारी आहेत लातूर बाजारपेठेमधले की हरभऱ्याचा भाव आज घडीला हमी भावाच्या 1200 पेक्षा कमी आहे. तुरीचा भाव 1200 पेक्षा कमी न विकते तूर. आणि सोयाबीन म्हणजे 2 पैसे मिळण्याचं पीक होतं. आताच कुठं शेतकऱ्यांच्या हातामध्ये सोयाबीनचे पैसे यायला चालू झाले होते. तर इथे कोणाची जबाबदारी? इथं डीओसी शिल्लक असताना सुद्धा बाहेरून डीओसी नरेंद्र प्रश्न कोणाचा तुमचा? केंद्र सरकारची प्रश्न आहे आमचा सरळ हे इथं डीओसी शिल्लक असताना बाहेरची डीओसी आणून सोयाबीन यांच्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही पण तत्पूर्वी पाणी. इथं डीओसी शिल्लक असताना बाहेरची डीओसी का आणली? बरं ताई, हा बोला. सध्याचा पाणी प्रश्न जो आहे तो इतका महत्वाचा पाणी प्रश्न आहे, कारण आजकाल आपण पाहत आहेत की एवढं गढूळ पाणी लातूरकरांना भेटत आहे. त्याला जबाबदार कोण? कारण पाणी जर नसेल तर लहान मुलांच्या अवस्था तुम्ही पाहताय. आज हॉस्पिटलमध्ये भरती होत आहेत लहान मुलांपासून ते वृद्ध वयापर्यंत मुलं आजारी पडत आहेत. त्यामुळे पाण्याचा लवकरात लवकर प्रश्न मिटवणं गरजेचं आहे. हे खूप महत्वाचा प्रश्न आहे. 2016च्या लातूरकरांच्या आठवणी ज्या त्या अजूनही कटू आहेत दुष्काळाच्या विषयाला घेऊन. ट्रेनने पाणी आलावं लागलं होतं, हे वेगळं सांगायला नको. ते सगळं दृश्य आपल्या डोळ्यासमोर आहे. आज आपण या लातूरमध्ये बघतोय की
पाणी गडूळ आहे म्हणलेलं आहे. प्रश्न काय? नाही, पाणी गडूळ नाही, इथलं राजकारण गडूळ आहे असं म्हणा. राजकारण गडूळ आहे. इथलं राजकारण गडूळ आहे. कारण आपण बघतो की काँग्रेस असेल किंवा बीजेपी असेल, आज त्यांच्या हातात सत्ता आहे. आज काँग्रेसचे 34 नगरसेवक असतील तर 33 नगरसेवक बीजेपीचे आहेत. मग हे पाणी गडूळ कशामुळे? जर तुम्ही गोंधळ करत असाल तर तुम्ही काय करून भेटलात? तुमचे नगरसेवक आहेत, तुमची सत्ता आहे, बीजेपीचे नगरसेवक आहेत, काँग्रेसचे नगरसेवक आहेत. मग तुम्ही असा प्रश्न लोकांना एवढा त्रास का देताय? तुम्ही त्या पाण्याचं महत्व ओळखा आणि सर्वसामान्याला एक न्याय द्या. बरं ठीक आहे, पाण्याचा प्रश्न जो सुटला पाहिजे. लातूर शहरामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न आहे पाण्याचाच आहे. अगोदर आम्ही पाण्यापासून आम्ही रेल्वेनं पाणी पिलेले लोक आहोत. आणि ह्या कोविडच्या काळामध्ये अनेक ह्या ठिकाणी आम्ही लोक मृत्युमुखी सुद्धा पडलेले आहेत. 2 वर्ष आमचा सर्व व्यवहार बंद होता ह्या ठिकाणी. ह्या ठिकाणी व्यापारी वर्गाचा सर्वसामान्य माणसं सुद्धा कामाला जाऊ शकत नव्हते, रोजीरोटी मिळत नव्हती, अशी परिस्थिती या लातूरमध्ये होती. ह्या परिस्थितीत असताना आता कुठं सावरला असताना ह्या ठिकाणी भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष सत्तेमध्ये आहेत महानगरपालिकेमध्ये. इथलं राजकीय गणित वेगळे नाही. महापौर काँग्रेसचे, उपमहापौर बीजेपीचे, भाजपचा आणि काँग्रेस विरोधी पक्ष नाही तर काँग्रेसचे. हे गणित दोन्ही सत्ताधारी आहेत, दोन्ही सत्ताधारी आहेत, दोघं सत्ताधारी आहेत. ह्या ठिकाणी नागरिकाला पिवळं पाणी 1 महिना झालं पिवळं पाणी भेटलं. आता तुम्ही म्हणताय हळद मिक्स केली, आता तुम्ही म्हणता हळद झालं पिवळं पाणी पितोय आम्ही 1 महिना झाला. हे खोटं बोलतात. 1 महिना झालं पिवळं पाणी पितोय. पिवळ्या पाण्यावर ही दोघं बी काय करू शकत नाहीत. भाजप बी काय करणार, काँग्रेस बी काय करणार, इथं प्रशासन बी काय करणार. आज 1 महिन्यापासून आमच्या घरचे आजारी आहेत, आमचे लहान मुलं आजारी आहेत. दवाखान्यात फीस भरून आम्ही कंटाळून गेलेले आहोत. या आजाराला निमंत्रण पिवळ्या पाण्यानं आलेलं आहे. ह्याच्यावर उपाययोजना हे दोन्ही बी करू शकतात. निष्क्रिय ठरलेले आहेत हे दोघं बी. व्यवस्था म्हणून तुम्ही फेल आहात असं ते म्हणतात. पाण्याचा प्रश्न तर सर्वात गंभीर प्रश्न आहे, हे सर्वांनाच माहित आहे. पण माझे मित्र आता त्यांनी सांगितलं की ह्या जिल्ह्यामध्ये 13 साखर कारखाने आहेत. या जिल्ह्यामध्ये जर 13 साखर कारखाने चालू असते तर ह्या जिल्ह्यातला 1 टनभर देखील ऊस शिल्लक नाही राहिला पाहिजे. ऊस शिल्लक आहे. या कारखान्यांनी गेटक्यांचा ऊस ओढला आणि या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याची माती केली. या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला असा फड जाळून घेऊन आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. आजच तुम्ही एका पेपरला बातमी वाचला असेल, एका शेतकऱ्याने ऊसाच्या फडाला आग लावून स्वतः आत्महत्या केलेली आहे. ही गोष्ट ह्या जिल्ह्यासाठी, या केंद्रापासून इथपर्यंत पद भोगलेल्या लोकांसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. पाणी पिऊन, घाण पाणी पिऊन, सर 1 मिनिट, हे घाण पाणी पिऊन माझी बायको, मी, माझी 2 लेकरं बिमार पडलो. माझे 2 लेकरं, मी आणि माझी बायको, आणि मी बिमार पडलो त्या पाण्यामुळं. तुम्हाला सांगतो मी अवसर रोडला राहतो. मी अवसर रोडला माझ्यापाशी पावत्याची देशमुख दवाखान्यामध्ये दाखविलेल्या. मेला असतो मी काय केलं असतो, मी दिला असतो का मला? आमचे लेकरं मेले असते पालकमंत्रीतले आणून काय दिले असते का? आमची भरपाई केली असते का? लेकरं हळद नदी काय नव्हती. एखाद्यामुळे एक मिनिट, एक ते आपण कुठं आंदोलन करताना एक ते आपण पुतळा जाळतो, बरोबर? एक ते आपण पुतळा जाळतो, बनवून आपण पुतळा जावतो, बरोबर? ते म्हणून आपण जिवंत आणून जावतो का त्याला? पुतळा जावतो ना आणून. ते म्हणजे हळदीचं पाणी नाही, काय नाही, पिवळं येतं. पिवळं पाणी किती येते. दिवसाला येतं पाणी कधी 10 दिवसाला येते, कधी 15 दिवसाला येते पाणी. आणि शेतमध्ये पाणी प्यायसारखं नव्हतं. आतापर्यंत ऐकलं होतं की पावसाळ्याच्या आधी पाणी गढूळ येतं, पण आता हे चमत्कारिक आहे की अशा पद्धतीचं पाणी आम्हाला लातूरकरांना, हे पक्ष म्हणून किंवा एक सरकार म्हणून आम्हाला भांडायचं नाहीये, पण हा पाण्याचा प्रॉब्लेम कसा सॉर्ट आउट होईल. आणि आम्ही सर्वजण सर्वसामान्य लोक आहोत, आम्ही कुठल्याही पक्षाला रिप्रेझेंट करत नाहीयेत. फक्त एवढं म्हणणं आहे की जो सध्या परिस्थितीला जो प्रॉब्लेम आहे तो कसा सॉर्ट आउट होईल. पाण्याचा प्रश्न बेसिक प्रश्न आहे ना, बेसिक प्रश्न आहे. प्रश्नावर उत्तर देते. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी दूरदृष्टी ठेवून आज 13 कारखाने आपल्या जिल्ह्यामध्ये उभा केलेले आहेत. जर एका कारखान्याची गाळप क्षमता 5000 टन असेल आणि जर तुम्ही 10,000 टन ऊस न्या म्हटलं तर कुठून नेणार आहे कारखाना? कारखान्याची क्षमता 5000 टनाची आहे. तर ह्यांचं म्हणणं काय? आज गाडीमध्ये 100चं तेल टाकलो तुम्ही, 200 किलोमीटर जा म्हटलं तर जाणार आहे का गाडी? 50 किलोमीटर जाणार आहे ना. उर्वरित ऊसाचं काय? उर्वरित ऊस चालू आहे ना. आणखी पट्टा पडलेला नाही आमच्या कारखान्याचा, आणखी पट्टा पडलेला नाही. मांजरा कारखान्याचा सभासद आहे, मांजरा आणि 20, तरी या 18 महिने झालं ऊस गेलेला नाही. ऊस पडीक आहे. ऊस पडीक आहे आता सध्या, जाळून टाकत आहेत. कित्येक लोकांचा ऊस पडीक आहे, जाळून टाकत आहेत शहरामध्ये.
आता पाण्याचा विषय जर म्हणत असाल, हे लातूर शहर महानगरपालिका आहे, तुम्ही बघू शकता इथं जारचं पाणी येतंय. लातूरचे कलेक्टर आणि आयुक्त म्हणतात की आम्ही पिवळं हे पाणी पिण्यायोग्य आहे आणि कालच स्टेटमेंट दिले की पाणी महानगरपालिकेत जारचं पाणी हो पण सर्वसामान्यांना पिवळं पाणी हे सरकारने कुठे त्यांनी जाहीर केलंय की महाराष्ट्र गव्हर्नमेंट मधलं जे जलसंधारण विभाग आहे त्याची समिती आज लातूरमध्ये आलेली आहे. ती धरणावर निरीक्षण करत आहे आणि त्वरित लवकरात लवकर तो मुद्दा मिटणार आहे. आणि माझं म्हणणं एवढंच आहे की ऊसासाठी सुद्धा पालकमंत्र्यांनी जाहीर केलंय, जोपर्यंत लातूर जिल्ह्यातला ऊस संपत नाही तोपर्यंत कारखाने बंद होणार नाही. शेवटचा टिपूर उचलला जाईल आणि तेव्हाच कारखाने बंद होतील. लातूरमध्ये सर जेवढे कारखाने आहेत तेवढे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत. विरोधी पक्षाचे सगळे कारखाने विकलेले आहेत आणि आजपर्यंत लातूरचं भौगोलिक दृष्ट्या लातूरमध्ये दोन गोष्टी चालतात, एक शिक्षण आणि एक शेती. माननीय विलासराव देशमुख साहेबांनी हे सगळी दृष्टिक्षेपात ठेवलं आणि लातूरमध्ये कारखान्यांची उभारणी केली. ऐका सर, आणि आजपर्यंत लातूरचा जो आर्थिक विकास झाला हा सगळ्या कारखान्यांमुळे झाला, हे शेतकरी पक्षाने मान्य केलेलं आहे. एक मिनिट मी सांगतो, विक्रमी उत्पन्नामुळे ऊसाचं नियोजन आपण करूच. राहिला विषय पाण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडनं उद्या एक पथक इथे येत आहे आणि पाण्याची शुद्धता तपासली जाईल. लातूरचं राजकारण पाण्यावर जगतंय का? मग नाही, लातूरमध्ये मांजरा बॅरेजेस मध्ये पाण्याचं नियोजन केलेलं आहे. लातूरमध्ये मांजरा बॅरेजसाठी आणि पाण्याचं वाद नेहमी करतात. बरं येतो सगळ्यांकडे व्यापाऱ्यांचे प्रश्न मी घेणार आहे. ब्रेक नंतर आणखीन काही प्रश्न असणार आहेत, पण वेळ झाला का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर संवाद यात्रेमध्ये मी आता वेळ देणार आहे इथल्या स्थानिक मंडळींना. त्यांचे नेमके काय प्रश्न आहेत? वेगवेगळे प्रश्न आहेत. सुरुवात करूया. विद्यार्थ्यांचा मोठा प्रश्न आहे. 70% सिलेबस हा ऑनलाईन झालेला आहे आणि तुम्ही एक्झाम ही ऑफलाईन घेता, हे कसं चालेल? काहीतरी प्रश्न केला. एक तर लातूरला युनिव्हर्सिटी नाही, ही मेन गोष्ट आहे. युनिव्हर्सिटी आपल्या लातूरला दिली पाहिजे. ही तुमची मागणी आहे. स्वतंत्र विद्यापीठ दिलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मला एक सांगा, जर तुमच्या विद्यार्थ्याला कुठे जावं लागतं? नांदेड युनिव्हर्सिटीला जावं लागतं. स्वामीनारायण. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा मला म्हणायचंय की तरुण विद्यार्थी 5 किलोमीटर धावू शकतो आणि वयस्कर असलेले विद्यार्थी जे माणसं आहेत ते 2 किलोमीटर धावू शकतात. मग मला म्हणायचंय की तरुण विद्यार्थी तुम्ही बेरोजगार ठेवून 60 वयाच्या असलेल्या पुरुषांना तोपर्यंत तुम्ही जॉब देता, मग विद्यार्थ्यांनी काय करायचं तोपर्यंत? बरं, तुमचा तो प्रश्न आहे. सर, माझा प्रश्न आहे की सरांनी सांगितलं की शिक्षण क्षेत्रामुळे लातूर हे आघाडीवर गेलेला आहे किंवा प्रसिद्ध झालेला आहे. तर त्यांना माझा प्रश्न आहे की ट्युशन एरियामध्ये जी गुन्हेगारी वाढली, दिवसाढवळ्या मुलांचा खून होतोय, त्याच्यावर यांचं काय प्रशासनाचं काही आहे? गुन्हेगारी खूप वाढली सर. मारहाण होती, माझ्याकडून 1000 रुपये वसूल केलेले आहेत, चाकू दाखवून पैसे घेतात, मर्डर झालेला आहे पाठीमागं. ह्याच्यावर प्रशासनाचं आणि यांचं काय म्हणणं आहे? पोलिसांचा वचक, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न. काँग्रेस आणि बीजेपीला माझा प्रश्न आहे की यांचे 34 आहेत, यांचे 36 आहेत. पाण्याचा प्रश्न यांनी मिटवायला पाहिजे. त्यांनी आंदोलन काढले, 34 कुठे मिळते का? 34 त्यांनी कुठे होते? हे आंदोलन उसात आणि पाण्यामध्ये हे चर्चासत्र थांबवतात. इथले महत्वाचे मुद्दे, कबाला प्रश्न नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं हे पार्क आहे, ह्याच्यासाठी आम्ही 4 दिवस उपोषण केलंय. 2 कोटी मंजूर केलेत. 5 महिने झालं, रुपये नाही इथं. कुठे आहेत पैसे? इथं लेकरांना काही भेटत नाही. फक्त काय केलंय, पब्लिसिटीसाठी महिलांना फुकट बस. बाकीचं कुठे? पाण्याचं बोलायत 10% वारीवर टेंडर दिले जातात. पाणी का पिवळं देऊ लागलेत? आमच्या लेकरांना पाणी नाही प्यायला. दुसरी गोष्ट, कबाले वाटप नाही. आम्ही लहानचे मोठे झालो, आता आम्हाला लेकरं येऊ लागलेत, पण यांनी कबाले वाटणं झालेत. लातूरचे प्रश्न असे आहेत. 1 मिनिट भैया प्लीज, 1 मिनिट. विषय थोडा ऐकून घ्या. असा विषय आहे लातूरमध्ये आरोग्य धोक्यात आहे. लातूरमध्ये कैलासवासी विलासराव देशमुख साहेबांचं एक दवाखाना आहे, सरकारी दवाखाना म्हणून. तेथे कसल्याही प्रकारची सुविधा नाही, गोळ्या औषधं नाही, काय नाही. फक्त नावाला दवाखाना आहे. तिथले डॉक्टर सुद्धा, ऐका सर प्लीज, डॉक्टर सुद्धा नावाला असतात. प्रायव्हेट दवाखाने आहेत त्यांचे. आणि विशेष घरकुल योजनेचे हप्ते रुकलेले आहेत. घरकुल योजना बंद आहे. महात्मा फुले महामंडळ बंद आहे. सामाजिक न्याय मंत्र्याचे विषय
भरपूर विषय आहेत हे सरकार काय बघतच नाही. सर, ज्या लातूर शहराने डॉक्टर इंजिनियर घडवले त्या शहराने जे काही भारतामध्ये विदेशामध्ये प्रश्न आमचा असा आहे, पाण्याचा जाऊ द्या खड्ड्यात, काय महत्वाचा रोजगार जर असेल तरच, जर कुटुंब जगल तरच पाणी मिळेल, त्याचं घर जगल किंवा त्याचा शेतकरी. सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे शेतमजूर आणि जे काही बेरोजगार आहेत त्यांना बेरोजगारीचा मुद्दा आहे. लातूरमध्ये इथला शेतकरी फार सुखी आहे समजलं जात होतं. कारखाने सगळे वेळेवर नेतात, पण इथला शेतकरी आता आत्महत्या करत आहे. दुसरा प्रश्न राहिला स्थानिक महानगरपालिकेचा. सिटी बस ही 10 वर्षापासून बंद आहे. फक्त महानगरपालिकेच्या तोंडावर, निवडणुकीच्या तोंडावर महिलांसाठी प्रश्न इथल्या खासगीकरण होत आहे आरोग्याचा. हा, तर ते खासगीकरण जावं. माझा प्रश्न असा आहे इथले पालकमंत्री साहेबांना, इथल्या सगळ्या सत्ताधाऱ्यांना, गेल्या काही दिवसापासून डम्पिंग ग्राउंडचा हा प्रश्न अतिशय गंभीर आहे, आरोग्याचा प्रश्न आहे. मी ऍडव्होकेट आसिम सरोदे, पर्यावरण प्रेमी यांच्याकडे याचिका दाखल केली. आज 7 ते 8 वर्ष झालं, काहीच ग्राउंडचा प्रश्न सुटला पाहिजे. सुटला मी प्राध्यापक कल्याण कांबळे. आज लातूरकरांचा ज्वलन जर कुठला प्रश्न असेल तर तो पाण्याचा प्रश्न आहे. गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून नळाला जे पाणी येत आहे अतिशय गढूळ, अस्वच्छ पाणी येत आहे आणि या निमित्ताने महापालिकेतले बीजेपी आणि काँग्रेस हे दोन्ही लोकांच्या जीवनाशी खेळण्याचं काम करत आहे. या प्रश्नाचं उत्तर देतात पूर्वी व्यापारी वर्गात. आमचे व्यापारी म्हणून आमचे हे प्रश्न आहेत की आज कोविड पिरियडमध्ये ऑनलाईन व्यापार वाढलेला आहे. त्याचा फटका आमचा किरकोळ व्यापाऱ्यांना पडला आहे. छोटे गाडेवाले असतील, पानपट्टीवाले असतील, चहा टपरीवाले असतील, त्यांचा व्यापार आज रजिस्टर GST मध्ये रजिस्टर व्यापारी जवळपास 6,000 GST मध्ये रजिस्टर्ड व्यापारी 6,000 आहेत आणि असं किरकोळ व्यापारी जवळपास लातूरमध्ये 20,000 व्यापारी आहेत. आज त्यांचा प्रश्न असा आहे की ते कोविड काळामध्ये त्यांचे व्यवसाय एकदम खालावलेले, त्यासाठी त्यांनी सरकारने कोणतीच उपाययोजना केली नाही. राज्य सरकारने, केंद्र सरकार, ते झालं पाहिजे. त्या उपरांत की आज आमचे मार्केट यार्ड इथलं अशिस्तीचं आहे. 365 दिवसांमधून जवळपास 200-225 दिवसच चालू असतो. त्यामुळं आमचे व्यापार हे तालुक्यांमध्ये गेले, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये गेले आणि ते शिस्तीत आणणं आवश्यक आहे. लातूर शहर हे व्यापाऱ्याची फार मोठी बाजारपेठ आहे, पण या बाजारपेठेमध्ये गेल्या 2 वर्षापासून हा व्यापार ठप्प होता. व्यापाऱ्यांना फार मोठी समस्या, डिझेलचे भाव वाढलेत, पेट्रोलचे भाव वाढलेत, महागाई फार मोठ्या प्रमाणावर वाढली, पण त्या प्रमाणात व्यापाऱ्याला व्यापार परवडत नाही. त्यामुळं शासनाने त्याच्याकडे लक्ष दिलं. आणि हे पाण्याचा प्रश्न आहे जो शेवट 22 वर्षापासून लातूरला पाणी वर्षाला सरासरी 40 ते 50 दिवस भेटतंय. 40 ते 50 कोणती ठोस त्याची पाण्याच्या संदर्भात माझा एक मुद्दा असा आहे, एक मिनिट, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री असतील, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाला माझा एक प्रश्न असा आहे की सुशिक्षित बेकाराच्या संदर्भामध्ये प्रश्न विद्यार्थ्याने केला. मागासवर्गीयांच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न आहे. किती वर्ष झालं शिष्यवृत्ती मिळत नाही, त्यामुळे तो सुटला पाहिजे. आणि आर्थिक विकास महामंडळ, ज्यांच्यासाठी आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्राने स्थापन, त्या पूर्ण डब घायला बंद आहे. ते डॉक्टर माझं 28 तारखेपासून बेमुदत साखळी आंदोलन चालू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा 72 फुटी पुतळा महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये हा इतिहास झाला, तर हा पुतळा कायम करावा. ती जागा 72 फुटी पुतळ्यासाठीच मागणी तुमची. पाणी प्रश्न. केंद्राने 350 कोटी आणून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधलं, पण आपले पालकमंत्री त्याचं खाजगीकरण करून लोकांचं नुकसान करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि मागच्या कोरोनाच्या काळामध्ये या हॉस्पिटलला सर्वांना जीवदान दिलं आहे. आणि माजी पालकमंत्री मागील राज्य सरकारच्या कार्यकाळामध्ये 32 वर्ष पुराणा लिंगा स्मशानभूमीचा प्रश्न सुटला, त्यानंतर मुस्लिम शादीखान्याचा प्रश्न सुटला, त्यानंतर नाट्यगृहाचा प्रश्न सुटला. सर्व प्रश्न हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात सुटले. या 2.5 वर्षामध्ये माननीय पालकमंत्र्यांनी एक सुद्धा प्रश्न सोडवला नाही. सगळ्यात महत्वाचा विषय, लातूर भाजपानं प्रत्येक वेळेस लातूरला पाण्याच्या प्रश्नाहून बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मागही जेव्हा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला
तेव्हा देशभरामध्ये लातूरला बदनाम करण्याचं षडयंत्र लातूरच्या भाजपनं केलं. रेल्वेनं पाणी आणलं, परंतु त्या पाण्याला 12 कोटी रुपये महानगरपालिकेकडून वसूल केले यांनी. आणि तेवढंच पाणी ऐका, तेवढंच पाणी विलासराव देशमुख फाउंडेशननं लातूरकरांना मोफत पुरवलं. याच्यानंतर सांगतो, विलासराव देशमुख साहेबांनी लातूर जिल्ह्यामध्ये पाण्याची जी गंगा पसरवली. मी कर देतो तुम्हाला, मी कर देतो, मी कर देतो. मग मला कळायला पाहिजे ना, 8 दिवसांनी पाणी. 8 दिवसानं पाणी येतं हे मान्य आहे, परंतु तुम्हाला 18 बॅरेजेस लातूरमध्ये तयार केले. लातूरकरांना मुबलक पाणी दिलं. सेंट्रल गव्हर्नमेंटने जीएसटीचे पैसे वेळेवर द्यायला पाहिजे. राज्य शासन महागाई जे आहे ना त्याच्यावरचे जे टॅक्सेस आहेत. सन्माननीय माजी पालकमंत्री यांनी 2 दिवसाखाली एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली त्यांनी त्यांच्या प्रत्येक कार्यकर्त्याला विनंती केली की पाण्याच्या बाबतीत ग्राउंडवरती जाऊन मदत करा. आजही 34 नगरसेवकांपैकी एकही नगरसेवक WDP प्लांटवरती गेला नाही का? त्यांची जबाबदारी नाही. भाजपचा एकही नगरसेवक WDP प्लांट वरती गेला नाही. सर्वोच्च माझ्याकडे व्हिडिओ आहेत आमच्याकडे सर्व नगरसेवकाचे. यापैकी आमचे शैलेश स्वामी आता इथे होते. आम्ही WDP प्लांटवर गेलो, तिथं केमिस्ट नाहीये, तिथं अतिशय म्हणजे इलिटरेट माणसाला तिथं थांबवलेलं आहे. आणि पाणी प्रश्न महापौर आणि उपमहापौर यांनी माफी मागितली आहे लोकांची की आम्ही पिवळं पाणी देतोय. म्हणजे हे अक्षम्य आहे. खऱ्या अर्थाने हे जी दोघं भांडत आहेत, येणाऱ्या महापालिकेत त्यांना स्वतःचे तिकीट भैया साहेबाकडून घेत आहेत, म्हणून याच्यासाठी यांचे भांडण चालू. खरे प्रश्न एक जरी हे खरे जर राजकारणी असते तर ह्यांनी आमचे प्रश्न मांडले असते. मावशी मला घर नाही राहिला भैया, घर नाही राहिला. माझा मुलं एक वारलाय, महिना झाला बघा. माझा मुलगा वारला, 1 महिना झाला. मला घर नाही, लय अडचणी येतात माझ्या आयुष्यात. तुम्ही कोणाकडे गेलात, विचारलं, दाद मागितली? कोणी घेतलं नाही, कोणी विचारलं नाही, मला माहिती नाही काहीच बघा. महिना झाला, माझं मुलं एक वारलं. ऐका राहिला कुठे मावशी तुम्ही? मी तिकडे वसवाडीला राहते. कुठे राहते? अशीच राहते. कुठेही राहता? हा, तुम्ही कुठे निवाऱ्या करता दाद मागितली? निवाऱ्या करता दाद मागितली कोणाकडे? कोणाला भेटलात नगरसेवकांना? नाही भेटाय नाही, कोण भेटतच नाही, मला माहिती नाही काहीच. मी पाणी प्रश्नापासून तर या माऊलीच्या आशिरीपर्यंत इथल्या समस्यांची तीव्रता जी आपल्याला लक्षात येते. मला इतका पेट्रोलचा भाव वाढला सर, गोरगरिबांना कसं करायचं? महागाईचा मुद्दा आहे, स्थानिक प्रश्नही सुटले पाहिजे ना. स्थानिक प्रश्न शिक्षणाच्या संदर्भात आमचा एक मिनिट मी क्लोजिंग करतोय. आज डॉलरची किंमत काय? मोदीजी काय म्हणत होते सत्यात येण्यापूर्वी? हा मुद्दा का नाही? जे तुमच्या हातात आहे ते सोडून द्या. मला एक आश्वासन देऊन टाका. मला आश्वासन द्या जाता पाण्याचा प्रश्न तुम्ही पाण्याचा प्रश्न 8 दिवसात ह्या ठीक. तर अशा पद्धतीने इथे वेगवेगळे प्रश्न जे आपण बघतो, जे सुटले पाहिजे, जे प्रश्न संवाद यात्रेच्या माध्यमातून ते प्रश्न आपण मांडून ते सोडवण्याचा प्रयत्न करतो. याची चर्चा झाली पाहिजे आणि राज्य ते केंद्रापर्यंत याची दखल घेणं फार आवश्यक ठरणार आहे. यानंतर इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.